10वीतील एक विद्यार्थी राज्यस्तरीय कथा स्पर्धेत सहभागी होतो। त्याची कथा राज्यभरातून अव्वल ठरते। हे असं होणं काही जणांबाबत शक्य कोटीतलं आहे, मात्र त्यापुढे तो विद्यार्थी जे करतो ते त्या काही जणांबाबत शक्य कोटीतलं असेलच याची खात्री नाही। कारण या विद्यार्थ्याने पुढील आयुष्यात कथा, कादंबऱ्या, नाटक, बालसाहित्य, समीक्षा या साहित्य प्रकारात सामर्थ्याने संचार केला आणि त्यांचं नाव आहे रावसाहेब रंगराव म्हणजेच रा.र. बोराडे। लातूर जिल्ह्यातील शाळाही नसलेल्या काटगाव मध्ये 25 डिसेंबर 1940 रोजी बोराडे यांचा जन्म झाला। मात्र वडील शिक्षणाप्रती सगस असल्याने ते शिक्षण मार्गावर पाऊल टाकू शकले। त्या पावलांनी नंतर इतकी मजल मारली की स्वतः बोराडे पुढे महाविद्यालयाचे आचार्य झाले। ग्रामीण महाराष्ट्रात होत गेलेली स्थित्यांतरे, नातेसंबंधातील बदल, बदलते समाज जीवन, अतिशय आस्थेने, संवेदनशीलतेने टिपणारा लेखक ही रा.र. बोराडे यांची महाराष्ट्राला असलेली मुख्य ओळख। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बहुजन समाजातील ज्या पहिल्या पिढीच्या अंगणात शिक्षणाचा प्रकाश पसरला त्या पिढीतले बोराडे हे प्रतिनिधी। टक्क जाग्या अशा नजरेतून भोवतालचं विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्याकडे होती। लेखन कौशल्य अंगी होतं, त्यातून त्यांचे साहित्य ताकदीने उभे राहिले। 20व्या शतकातील उत्तरार्धात महाराष्ट्रातील ग्रामीण भाग कसा बदलत गेला हे जाणून घ्यायचं असेल तर बोराडे यांची पुस्तकं उघडावीत। ग्रामीण भागातील माणसांची सुखदुःख, आशा आकांक्षा, उजेड, काळोख अशा एक न साऱ्या ऐवजी त्यांच्याकडे साहित्य आढळतात। ग्रामीण माणसाचे अतिशय वास्तव्य चित्रण बोराडे यांनी केलं। खऱ्या अर्थाने भुईतून उगलेला असा तो लेखक आहे। राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदापासून ते इतर अनेक जबाबदाऱ्या बोराडे यांनी निष्ठेने सांभाळल्या। सन 2024 साठीचा राज्य सरकारचा विंडा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार बोराडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला होता। ज्येष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे यांचे एकूण 15 कथासंग्रह, 12 कादंबऱ्या, 12 नाटकं आणि एकांकिका प्रसिद्ध झाल्या आहेत। वगनाट्य आणि पथनाट्य पण त्यांनीच लिहिलेले आहे। त्यांच्या या लिखाणात जशी गंभीरता आहे तशीच विनोदी शैली हे एक वैशिष्ट्य आहे। 2000 ते 2004 पर्यंत ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष होते। मराठवाडा शिक्षण मंडळातील अनेक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नावलौकिक त्यांनी मिळालं होतं। महाराष्ट्र शासन साहित्य संस्थांचे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत यावर्षीचा भगवान रावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार प्राचार्य बोराडे यांना दिल्याची माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिलाय। 1957 साली रा.र. बोराडे यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली। तिथपासून ते आजतागायत आपला सृजनात्मक लेखन प्रवास त्यांनी अविरत चालू ठेवला होता। प्रदीर्घ लेखन काळ हे वाङ्मयातील अपवादात्मक उदाहरण आहे। 1962 साली आलेल्या पेरणी ते ताळमेळ, गळणी, वाळवण, राखण, गोंधळ, माळरान, बोळवण, वरात, फाजितवाडा, कोळंबा, बुरुज, नीतिगोती, हेलकावे, कणस आणि कडबा यासारख्या कथासंग्रहांनी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दुःखाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडली। आपल्या वाङ्मयीन कार्याचा सर्व साहित्य संस्थांसह महाराष्ट्र शासन, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची पुरस्कार आणि सन्मानांनी वेळोवेळी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। याचबरोबर जून 1989 मध्ये हिंगोली येथे भरलेल्या 17व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह विविध ग्रामीण तसेच इतर अनेकविध साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली। अभा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत त्यांची भूमिका महाराष्ट्र जाणतोच। ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलाय। त्यांच्या पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना पाचोळाकार हे नाव मिळालं होतं। पाचोळाकार त्यांनी वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांना वन इंडिया मराठीच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली।